मारले, नेमकं काय घडलं? इराण आणि इस्रायलचं युद्ध आता अत्यंत हिंसक वळणावर पोहोचलंय. खेमेनेई यांच्या मृत्यूनंतर आता इराणला आणखी एक सर्वात मोठा धक्का बसलाय, कारण इराणचे तब्बल 48 नेते एकाच वेळी मारले गेल्याची बातमी समोर आली आहे. या कारवाईमध्ये अमेरिका आणि इस्रायलला असा संयुक्त सहभाग होता. त्यांनी अत्यंत कठोर पावलं उचलत 2000 ठिकाणं टार्गेट केली आहेत, ज्यामध्ये 48 नेते एकाच वेळी मारले गेलेत. हे युद्ध आता कुठेतरी थांबलं पाहिजे अशी इच्छा इराणही व्यक्त करत आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता हे कुठेही थांबेल असं वाटत नाहीये. हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना इराणच्या रसदीवर दहशत माजवत असते, असा इस्रायलला आरोप आहे. काही तासांपासून या युद्धाचे आणखी भयावह व्हिडिओ समोर येऊ लागलेत, ज्यात बॉम्ब हल्ले आणि बंदुकांचे आवाज ऐकू येत आहेत. अमेरिकेचे फायटर जेट इराणनं पाडल्याचा एक व्हिडिओनंही सर्वांना धडकी भरवली आहे. 11 देश विरुद्ध इराण हा एकटा लढतोय, सर्वांना भेटतोय. मात्र अनेक मोठे नेते मारले गेल्यानं इराणचं या युद्धामध्ये मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे खेमेनेई जिवंत असल्याच्या चर्चाही सध्या सुरू झाल्यात. मात्र या चर्चा किती खऱ्या आणि खोट्या हे इराणलाच माहिती. या युद्धाचा जगावरही मोठा परिणाम होतोय, कारण जसा युद्धाचा भडका वाढत जाईल तशा तेलाच्या किमतीचाही भडका उडत जाईल. 14% इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे त्याचे परिणाम भारतातही पाहायला मिळू शकतात. आधीची 20% रेग्युलर वाढ आताचे 14% म्हणजे तेलाच्या किमतीत अत्यंत मोठी वाढ होईल. त्यामुळे आता तुमच्या आमच्या खिशावर भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हे युद्ध किती चालेल आणि किती दिवसांनी संपेल यावर आता कोणालाही भविष्य सांगता येईल नाही, कारण अमेरिकन सैनिक मारलं गेल्यानं आता ट्रम्प हे हल्ले आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला वेळोवेळी जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इराणमध्ये जे भूकंपाचे धक्के जाणवले ते भूकंपाचे धक्के नसून अणुचाचण्या होत्या असंही बोललं जात होतं. मात्र अजून तरी इराणकडून अणु हल्ल्याबाबतचे कोणतेही इरादे बोलून दाखवले गेले नसल्यानं सध्या तरी ही शक्यता थोडी कमीच आहे. आता जे हल्ले सुरू आहेत त्यात इराणच्या 24 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय, त्यामुळे इराण आता आणखी पेटून उठलंय. त्यांचा नवा नेता निवडल्यानंतर हे हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. इराणच्या ताब्यात हर्मुझची तेल खाडी असल्यानं आणि आता ती युद्धात बंद झाल्यानं जगाचे धाबेदन आणलेत, कारण आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जगाला आता आगीत टाकणारे हे सगळं गणित आहे. या युद्धाचे फक्त तेलावरच नाही, सोनं, शेअर बाजारावरही मोठे परिणाम होणार आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी आज खाली आल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होतंय. आता युद्ध जगाला आणखी किती खाईत लोटतंय हे येणारे दिवसच सांगतील.